जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल तलाट्यांची ई स्वाक्षरी असलेला 7/12/8 कसं काढायचं अगदी 2 मिनिटात या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। त्याच पद्धत वापरून तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून तुम्ही काढू शकता 7/12, ठीक आहे। तर आता सर्वात प्रथम तुम्हाला digital712.mahabhumi.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं लॉग इन करू शकता, की रेग्युलर लॉग इन आणि दुसरं आहे ते OTP लॉग इन। तर OTP बेस्ड लॉग इन सोपं असणार आहे, त्यामुळे OTP बेस्ड लॉग इन करणार आहे मी तुमच्या समोरच। OTP आल्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्ही बघू शकता OTP तर इंटर OTPच्या जागेत OTP टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इंटर OTP वरती तुम्ही बघू शकता होम पेज येणार आहे। असं महाराष्ट्र शासन महसूल विभागाचा हा होम पेज असं दिसणार आहे तुम्हाला 7/12 काढण्यासाठी। तर बघू शकता पद्धत एकच आहे सर्वांसाठी, फक्त तुम्ही ऑप्शन निवडू शकता। याच्यामध्ये डिजिटल 7/12 काढायचं असेल साईन असलेलं डिजिटल तर 1 नंबरचा ऑप्शन आहे, 2 नंबर डिजिटल साईन 8 आहे, डिजिटल साईन ई फेरफार सुद्धा तुम्हाला इथूनच काढता येणार आहे। ओके, तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रॉपर्टी कार्ड अवेलेबल असेल तुमच्यासाठी तर ते सुद्धा इथून तुम्ही काढू शकता। ई रेकॉर्ड्स तुम्हाला भेटणार आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला इथं येऊन सर्वात प्रथम डिजिटल साईन मला 7/12 काढायचं आहे, त्याच्यामुळे मी तो क्लिक केलेला आहे। खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि सर्वे नंबर टाकून त्यासोबत तुम्हाला गट नंबर सुद्धा निवडायचा आहे। सर्वे नंबर टाकले की गट नंबर येऊन जातं मित्रांनो। बघू शकता तुम्ही सर्वे नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक खाली गट नंबर निवडावरती काही ऑप्शन येतील तुमच्या सर्वे नंबर संबंधित जे उपनंबर असतात, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 7/12चे 182 टाकल्यामुळं त्याचे ऑप्शनल जे गटांतर्गत जे 7/12 येणार आहेत त्यांची पूर्ण यादी इथे येते। माझं जे आहे ते मी निवडत आहे तुमच्या समोरच, त्यामुळं खाली आल्यानंतर रिडायरेक्ट होईल। बघू शकतात माझं डिजिटल साईन केव्हा झालेलं आहे, 12/1/2022 रोजी 7/12 डिजिटल साईन झालेलं आहे, त्यामुळं ओके करणार आहे। पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा, शेवटच्या वर्षाचा डाटा 2 नंबरचा ऑप्शन आहे आणि पीक पाहणी ऑनलाईन असल्यापासूनचा सर्व वर्षाचा डाटा अशा प्रकारे तुम्ही निवडू शकता। तर इथं 3 नंबरचं ऑप्शन मी निवडत आहे आणि त्यानंतर 15 रुपये या 7/12साठी माझे लागणार आहेत। खाली तुम्हाला दिसत आहेत किती जाणार आहेत ते 7/12साठी आणि डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्व माहिती भरल्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तर तुमचं PDF स्वरूपात 7/12 दिसणार आहे। डिजिटल तलाट्यांची सही असलेलं स्वाक्षरी तुमच्या समोर 7/12 दिसणार आहे तुम्हाला इथं बघू शकता। सर्वात महत्त्वाचं स्कॅनर सुद्धा येतं या 7/12वरती। त्यासोबतच मी जेव्हापासून 7/12 बनलेलं आहे तेव्हापासून पीक पाहणीचा डाटा निवडलेला होता, त्यामुळे ते सुद्धा डाटा इथं दिसत आहे। त्यामुळे बोरवेलची नोंद आहेत, जे मी बदल केलेले आहेत ई पीक पाहणी करताना ते सर्व इथं दिसत आहे। त्यामुळे अशा प्रकारे डिजिटल साईन असलेला 7/12 तुम्हाला घर बसल्या अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून डाउनलोड करता येणार आहे।